स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शेगाव नगर परिषदला 15 कोटीचा पुरस्कार भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा 2014च्या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत सत्तेत आले त्याचवेळी त्यांनी ठामपणे भारताला स्वच्छ आणि सुंदर करण्याचा विडा हाती घेतला होता। त्याकरिता त्यांनी अनेक सेलिब्रिटी, खेळाडू, तारक आणि तारिका, समाजसेवक, अधिकारी सोबत घेऊन संपूर्ण भारतात स्वच्छता मोहीम राबविली आणि स्वतः या मोहिमेला दरवेळेस सहभागी राहिले। काळानुसार मोहीममध्ये थोडे बदल झाले आणि भारतातील सर्वात स्वच्छ असलेल्या शहरांना केंद्र शासन विकासाकरिता आणि स्वच्छतेकरिता पुरस्कार देणार या घोषणा पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून करण्यात आल्या। त्यातलाच एक भाग म्हणून भारतामध्ये 100 नगर परिषदांना स्वच्छतेचा पुरस्कार मिळालेला आहे। त्यात नेहमी चर्चेत असणारी संतनगरी आणि संतनगरीची स्वच्छ नगर परिषद शेगाव यांचा समावेश सुद्धा आहे। त्यामुळे शेगावला सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत 15 कोटी रुपयाचे अनुदान बक्षीस स्वरूपात मिळाले। साथियों, स्वच्छ भारत अभियान ने हर देशवासी के आत्मविश्वास और आत्मबल को एक नई ऊर्जा दी है, नई ताकत दी है। बार बार हाथ धोना हो, हर कहीं थूकने से बचना हो, कचरे को सही जगह फेंकना हो, ये तमाम बातें सहज रूप से, बड़ी तेजी से सामान्य भारतीय तक हम पहुंचा पाए। याकरिता शेगावच्या नगराध्यक्षा शकुंतला बच्चू, विद्यमान आमदार संजय कुंटे यांनी अतोनात प्रयत्न केले, परंतु या पुरस्कारामध्ये माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर आणि माजी मुख्याधिकारी अतुल पंथ व नगर परिषदचे सफाई कर्मचारी त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे। शिवाय संत नगरीतील जनतेने स्वतःहून पुढे येऊन संपूर्ण गावामध्ये स्वच्छता राबविली। त्याचेच फळ म्हणून आज भारतातील 100 नगर परिषदेमध्ये संत नगरीचे नाव झळकले आहे। शिवाय दिल्ली दरबारात सुद्धा आता संत नगरीची स्वच्छ नोंद झालेली आहे। ही खूप अभिमानाची बाब आहे। श्री संत गजानन महाराजांच्या पुण्यनगरीमध्ये आज आणि निश्चित आनंद आहे की गजानन महाराजांच्या कृपेने हे दिवस आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळाले, कारण निश्चित आज जनतेला खूप आनंद झाले। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।